हलगर्जीपणा हा शब्द नाही आपल्यासाठी नवीन नाही. भ्रष्टाचारामुळे न्यायालय चुकीचे निर्णय देते आणि सर्वसामान्य व्यक्तीला यासाठी फक्त आणि फक्त तारखाच कराव्या लागतात. देशातील न्यायालयांची स्थिती अत्यंत वाईट असून या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्तीला न्याय नाही तर फक्त तारखा मिळतात, असं वक्तव्य ज्येष्ठ कायदेतज्ञ प्रशांत भूषण यांनी केलंय. न्यायालय चुकीचे निर्णय देतात, त्यामध्ये भ्रष्टाचार असतो, न्यायाधीश समजूतदार नसतो, असंही ते म्हणाले. नागपुरातील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आणि या वक्तव्यावरून आता वाद होण्याची शक्यता आहे. नागपुरातल्या परवाना मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं भारतातील आर्थिक लोकशाही या व्याख्यानावर ते बोलत होते. बोलताना ते म्हणाले, भारतातील न्यायालयांची वर्तमान परिस्थिती वाईट आहे. फक्त तारखा मिळतात, न्याय मिळत नाही. निर्णय झाले तरी ते चुकीचे असतात. अशा चुकीच्या निर्णयामागे भ्रष्टाचार असतो किंवा न्यायाधीश समजूतदार नसणं असं कारण असतं. प्रशांत भूषण म्हणाले की मुळात न्यायपालिकेचं काम जनतेच्या मूलभूत अधिकारांचं रक्षण करणं, सरकार आणि नोकरशाहीला नियंत्रणात ठेवणं असं आहे. मात्र आता न्यायालय ते सुद्धा काम नीट करत नाहीये, कारण न्यायालयाचं स्वातंत्र्य बाधित झालेलं आहे. ते पुढे म्हणाले, नवे सरन्यायाधीश आल्यानंतर काहीशी सुधारणा होत आहे. गेल्या काही दिवसात न्यायपालिका आणि न्यायाधीशांच्या विरोधात ज्या पद्धतीनं सुधारणा होत नाही, न्यायपालिकेवर लोकांच्या टीकेचा थेट परिणाम न्यायाधीशांच्या वर्तनावर होत आहे.